काही पुरस्कारांमुळे त्या व्यक्तींना महत्त्व प्राप्त होतं, तर काही पुरस्कारांना त्या व्यक्तींमुळे महत्त्व प्राप्त होतं. परंतु हा पुरस्कारही तेवढ्याच तोलामोलाचा आहे आणि ज्यांना हा पुरस्कार आपण देत आहोत ते सुद्धा तेवढ्याच तोलामोलाची व्यक्ती आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हा जोग महाराज साधक प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले यांना या प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार आहे. तत्पूर्वी काही मान्यवरांची मी नावं घेतो आहे. त्या मान्यवरांनी कृपया स्टेजवरती यायचे आणि स्थानापन्न व्हायचे. त्यामध्ये श्री हरिभक्तपरायण जगद्गुरू कृपांकित हवपश्री चेतनानंद महाराज पुणेकर अर्थात पंकज महाराज गावडे, त्याच पद्धतीने हवपश्री दत्ताभाऊ चिंचवडे अध्यक्ष भोलेश्वर प्रतिष्ठान व हस्तलिखित ज्ञानेश्वरी उपक्रम, त्याच पद्धतीने श्री हरिभक्तपरायण उद्धव महाराज कोळपकर यांनाही विनंती आपण स्टेजवरती यायचे. हरिभक्तपरायण रामलिंग महाराज मोहिते यांनासुद्धा विनंती आपण स्टेजवरती यायचे. हरिभक्तपरायण मनोहर महाराज सुपेकर यांनाही विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचे. त्याच पद्धतीने काळूराम मामा भोंडवे यांनासुद्धा विनंती आपण स्टेजवर यायचे. माननीय श्री सचिनदादा चिंचवडे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा यांनीसुद्धा स्टेजवरती यायचे. त्याच पद्धतीने माननीय श्री शेखर अण्णा चिंचवडे सामाजिक कार्यकर्ते यांनीसुद्धा या ठिकाणी स्टेजवरती यायचे. त्याच पद्धतीने माननीय श्री मोरेश्वर भाऊ भोंडवे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा यांनीसुद्धा स्टेजवर यायचे. त्याच पद्धतीने माननीय श्री नामदेवजी ढाके माजी नगरसेवक यांनीसुद्धा या ठिकाणी स्टेजवर यायचे. त्याच पद्धतीने विजय अण्णा जगताप या अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ यांनीसुद्धा या ठिकाणी स्टेजवर यायचे. त्याच पद्धतीने विजय बापू भोंडवे अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ पिंपरी या वारकरी सेवा पुरस्कार वाघिरे पाटील यांनासुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचे. जोग महाराज साधक प्रतिष्ठानच्या वतीने अनेकविध पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये ज्यांना आपण ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार देणार आहोत ते जगद्गुरू कृपांकित हबपश्री चेतनानंद महाराज पुणेकर अर्थात पंकज महाराज गावडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे महाराजांना की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. निलेश शेठ आहेर यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचे. गणेशजी गावडे यांनासुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. धनंजयजी गावडे यांनासुद्धा विनंती आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. सर्व मान्यवर ज्यांचे ज्यांची नावं घेतलीत कृपया त्यांना प्रतिष्ठानच्या वतीने विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. सर्व प्रतिष्ठानच्या वतीने वारकरी सेवा पुरस्कार सर्वात अगोदर प्रदान करण्यात येणार आहेत. जी मंडळी या प्रतिष्ठानाला सहकार्य करतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे. श्री अमितजी भेगडे यांना विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. त्यामध्ये श्री निलेश शेठ आहेर अध्यक्ष चिंतामणी मंदिर यांना या प्रतिष्ठानच्या वतीने वारकरी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. तरी सर्व मान्यवर मंडळीला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते निलेश शेठजी आहेर यांना आपण तो पुरस्कार प्रदान करायचा आहे. श्री हरिभक्तपरायण श्याम महाराज घुले यांनासुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचे. रोहितजी मातेरे उद्योजक यांनासुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. व तुकाराम पुरस्कार हरिभक्तपरायण श्री दत्ताभाऊ चिंचवडे अध्यक्ष श्री भोलेश्वर प्रतिष्ठान व हस्तलिखित ज्ञानेश्वरी उपक्रम यांना ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार या प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येत आहे. तरी सर्व मान्यवर मंडळीला विनंती आहे की आपण दत्ताभाऊंना हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य पांडुरंग बाबा घोले, गुरुवर्य उल्हास बाबा सूर्यवंशी, त्याच पद्धतीने चेतनानंदजी महाराज आणि सर्वच मान्यवर मंडळी यांना विनंती आहे की आपण दत्ताभाऊ चिंचवडे यांना ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार द्यायचा आहे. सुंदर असा उपक्रम दत्ताभाऊने आपल्या हाती घेतलेला आहे. हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा अत्यंत सुंदर कार्य दत्ताभाऊने त्यांच्या जीवनात केले आणि म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरी त्यांनी सर्वांकडून लिहून घेतली. म्हणून हा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार या प्रतिष्ठानच्या वतीने दत्ताभाऊंना देण्यात येतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून दत्ताभाऊंचं स्वागत करायचं आहे. हार
माननीय श्री अण्णासाहेब कापसे यांना विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. हळू हळू. जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपण सर्वांनी. त्याच पद्धतीने ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार दुसरा ज्यांना प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येत आहे ते जगद्गुरू कृपांकित हबप श्री चेतनानंद महाराज पुणेकर यांना ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार देण्यात येत आहे, प्रदान करण्यात येत आहे. तरी सर्व मान्यवर मंडळीला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी हा पुरस्कार महाराजांना प्रदान करायचा आहे. गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले, गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी, मनोहर महाराज असतील, मामा भोंडवी मामा, सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराजांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. गौरव महाराजांनी त्या पुरस्काराचा स्वीकार करावा अशी प्रतिष्ठानच्या वतीने महाराजांना विनंती करण्यात येत आहे. या सर्वच मान्यवर वा, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यांचा प्रतिसाद जरा कमी होतोय. श्री हरिभक्तपरायण रवींद्र महाराज गाडेकर आणि श्री हरिभक्तपरायण गोरोबा काका कोल्हे यांना विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे आहे. यानंतर जो आपण पुरस्कार प्रदान करणार आहोत, अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार या जोग महाराज साधक प्रतिष्ठानच्या वतीने जो देण्यात येतो तो श्री सद्गुरू श्री जोग महाराज पुरस्कार. हा पुरस्कार ज्यांना आपण प्रदान करणार आहोत ते आपणा सर्वांसमोर उपस्थित असणारे गुरुवर्य बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं की बाबांचं जीवन हे सिद्ध दशेला पोहोचलेलं आहे, तरीसुद्धा बाबांची साधना ही त्यांच्या जीवनातून तसूभरही कमी झालेली नाही. आळंदी पंढरीची वारी असेल, रोज नित्याचा हरिपाठ असेल, इंद्रायणीचं स्नान असेल, पंढरपूरला असल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान आणि पंढरपूरची जी वारी आहे माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालत असताना ती वारी नियमाने आजही बाबांची अखंडितपणे चालू आहे. माऊली ज्यावेळेस थांबतील त्याच वेळेस थांबायचं, माऊली ज्यावेळेस चालायला सुरुवात करतील त्याच वेळेस चालायला सुरुवात करायचं. असं ज्यांचं जीवन साधनानिष्ठ आहे, साधनेमध्ये रत आहे आणि जगद्गुरू तुकोबारायांची गाथा ज्या दगडांना घेऊन तारली त्याच ठिकाणी जगप्रसिद्ध असं गाथा मंदिर ज्यांच्या माध्यमातून तयार झालेलं आहे असे श्री हरिभक्तपरायण परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य पांडुरंगजी बाबा घुले यांना या वर्षीचा जोग महाराज साधक प्रतिष्ठानच्या वतीने श्री सद्गुरू जोग महाराज पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. बाबांना ज्यांच्या हस्ते आपण पुरस्कार देणार होतो ते दोनही महनीय व्यक्तिमत्व श्री हरिभक्तपरायण युवकवीर संतवीर असणारे बंडा तात्या कराडकर. तात्यांची तब्येत नादुरुस्त असल्यामुळे तात्या या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. दुसरे साधक हृदय असणारे श्री हरिभक्तपरायण वेदांताचार्य डॉक्टर नारायण महाराज जाधव. बाबांना त्यांच्या घरगुती अडचणीमुळे बाबाही सुद्धा या पुरस्कारासाठी उपस्थित राहू शकले नाही. म्हणून हा पुरस्कार जोग महाराज साधक प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी ज्यांचं सुंदर असं काल्याचं कीर्तन आपण ऐकलेलं आहे आणि सर्वच मान्यवर मंडळी असणारे गुरुवर्य उल्हास बाबा असतील, गुरुवर्य त्याच पद्धतीने मनोहर महाराज असतील, आमचे भोंडवी मामा असतील, त्याच पद्धतीने चेतनानंदजी महाराज गावडे असतील, या सर्वांच्या माध्यमातून गुरुवर्य बाबांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
तरी बाबांना विनंती आहे की आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा आणि सर्व मान्यवर मंडळीला विनंती आहे की आपण तो पुरस्कार बाबांना प्रदान करावा. या ठिकाणी पुरस्काराचं स्वरूप बाबांना फेटा, उपरणं, मानचिन्ह अशा पद्धतीने पुरस्काराचं स्वरूप आहे. बाबांचं जीवन आपण सर्व मंडळींनी पाहिलेलं आहे. साधनेमध्ये अत्यंत रत जीवन बाबांचं आहे. आळंदीची महिन्याची वारी, देहूची वारी, बाबांच्या बाबतीमध्ये फक्त माऊली ज्ञानोबारायांची एकच ओवी बाबांसाठी मी या ठिकाणी उद्धृत करतो. परी श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगादीत वडील जे हे, तयाची आचरता पाऊले, पाऊनी सात्विक श्रद्धा चाले, तो तेची फळं ठेविले ऐसील आहे. श्रुती आणि स्मृतीचे अर्थ ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत तंतोतंतपणे उतरवलेले आहेत. कारण की आपलं जे जीवन आहे ते जीवन समाजासमोर ठेवत असताना शब्दापेक्षासुद्धा कृतीतून या समाजापुढे, समाज हा शब्दावर जास्त विश्वास ठेवत नाही, तर समाज हा कृतीवर अर्थात आचरणावर जास्त विश्वास ठेवतो. आणि म्हणून आपल्या आचरणाने ज्यांनी जीवन संपूर्ण या समाजापर्यंत आपलं नेऊन ठेवलेलं आहे असे असणारे गुरुवर्य बाबा यांना या वर्षीचा जोग महाराज साधक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचे. टाळ्या कमी नाही झाल्या पाहिजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुमचा आवाज जरा कमी येतोय, जोरात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु जोग महाराज की जय. सर्व मान्यवराला विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार ज्यांना आपण दिला ते डॉक्टर जगद्गुरू कृपांकित हवपश्री चेतनानंद महाराज पुणेकर महाराजांना विनंती आहे की अत्यंत कमी वेळामध्ये अत्यंत 2 शब्दामध्ये आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे. श्री हरिभक्तपरायण डॉक्टर जगद्गुरू कृपांकित चेतनानंद महाराज पुणेकर. काय झालं बाबा? ओके. नमस्कार. सद्गुरू जोग महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि सद्गुरू श्री जोग महाराज पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्व सन्माननीय भाविक भक्त, व्यासपीठावर विराजमान असणारे, ज्यांच्या पुढे मला वाटतं बाबा मी 4थीला होतो ना, तुमच्या पुढे भाषण केलं होतं मी. बाबा म्हणजे बाबांचं माझं नातं आहे. बाबा माझ्या आत्याचे पुतणे आहेत आणि श्यामबाबा आणि मी एका वर्गामध्येच शिकलेलो आहोत. त्यामुळे आमचं हे नातं बऱ्याच जणांना माहीत नाही. आणि ज्यावेळी माझ्या आत्याचे मिस्टर वारले त्यावेळी मी 4थीला होतो आणि बाबा खुर्चीवर बसलेले होते आणि तिथे माझं भाषण ऐकल्यानंतर माझ्या तोंडावरनं हात फिरवला, माझा मुका घेतला आणि मला वाटतं 5 रुपये काहीतरी दिले होते बाबांनी. म्हणजे हा खूप जुना काळ आहे. श्यामभाऊला ते माहिती आहे. बाबांच्या संपूर्ण कार्याचाच खरं तर मी साक्षीदार आहे आणि आज त्यांना हा जो पुरस्कार मिळतो आहे, मला वाटतं ह्या वर्षी खऱ्या अर्थाने सद्गुरू जोग महाराजांच्या पुरस्काराचं वैभव वाढलं असं मला वाटतं आणि ते वैभव बाबांमुळे वाढलेलं आहे. असेच पुरस्कार असावेत. आम्हाला पुरस्कार का दिला याचा मला अजूनही प्रश्नच पडतो आहे. पण गुरुवर्य उल्हासबाबांच्या आदेशाच्या पुढे जायचं नाही असं मी माझं मृत्यूपत्र तयार केलं, त्याच वेळी ठरवलं होतं.
आणि बाबा जिथे आहेत, बाबा जे सांगतील ते आपण करत राहायचं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील आमचे मित्र सचिन भाऊ असतील, शेखरांना असतील, दत्ता भाऊ असतील, या ठिकाणचे सर्व सन्माननीय पदाधिकारी असतील, यांनी खूप अत्यंत कष्टाने हा कार्यक्रम उभा केलेला आहे आणि याच्या तपपूर्तीपर्यंत निष्ठेने हा पुढे न्यायचा आहे, असा हा त्यांचा सगळ्यांचा संकल्प आहे. माझ्या समवेत माझ्या पहिल्या कीर्तनाला ज्यावेळी भंडारा डोंगरावर मी कीर्तन केलं आणि 5,35,00,000 रुपये त्या कीर्तनात मी त्या मंदिरासाठी जमा करून दिले, त्याही कीर्तनाला माझ्याबरोबर तर कालपर्यंतच्या कीर्तनापर्यंत, म्हणजे हा सप्ताह चालू झाला म्हणून नाहीत, पण माझ्या प्रत्येक कीर्तनाचे साक्षीदार माऊली महाराज आढाव असतात आणि कायम उल्हासबाबा कसे राहतात, उल्हासबाबा कसे बोलतात, उल्हासबाबा कसे व्रतस्थ आहेत, हे कायम सांगत असतात. आणि मग मी त्यांना आमच्या भागातलं एक रत्न म्हणून पांडुरंग बाबांचे देखील गुरुवर्य बाबांचे खूप दाखले देत असतो. लहानपणापासून आपल्या मनावर जो परिणाम होतो, त्या परिणामांनी आपण वाटचाल करत असतो जीवनाची. आता ज्ञानमंदिरचा देखील मला वाटतं शाम महाराज 75 वर्षाच्या सोहळ्याची तयारी सुरू आहे आणि बाबांचं तिथे कीर्तन पण आहे. त्याच वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य रामदास बाबांच्या सानिध्यामध्ये काही काळ मला कॉलेजच्या जीवनामध्ये राहता आलं. तर त्यांची इच्छा होती जुंदरी भाषेचा शब्दकोश काढायचा. तो काही माझ्याकडनं पूर्ण झाला नाही, कारण मी काम करून कॉलेज करत होतो आणि रविवारी सुट्टी असायची, पण रविवारी मला NCC असायची. त्यामुळे ती एक इच्छा, बाबांच्या अंत्यविधीच्या दिवशी मी खूप रडलेलो होतो आणि गुरुवर्य बाबांची सुद्धा अवस्था मी पाहिलेली होती. तर माझेही सगळे प्रसंग डोळ्यापुढे आहेत. तसेच आमच्या भागामध्ये वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य कोंडाजीबाबा डेरे यांची देखील कीर्तनं समोर बसून ऐकली आणि आमच्या अण्णाबाबांच्या त्यांचा असणारा सहवासामुळे तोही सहवास खूप मिळाला. अगदी वेदांताचार्य जगन्नाथ अण्णांची कितीतरी कीर्तनं लहानपणी मी ऐकलेली आळंदीमध्ये. हे सगळं करताना आमच्या शेजारी, म्हणजे बाबांच्या गुरुवर्य घुले बाबांच्या जवळ आणि माझ्या गावाच्या शेजारी गुरुवर्य सद्गुरू साहतबाबा वायकर यांचं गाव. त्यामुळे आमचा हा सगळा परिसर एक वेगळ्या ध्येयानं पेटून उठलेला. म्हणजे महाराष्ट्राचे SP कॉलेजचे प्राचार्य, उभ्या महाराष्ट्राचे आचार्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर ज्यावेळी कीर्तनाला यायचे, त्यावेळी साहतबाबांना पाहिल्यानंतर टांग्यातनं उडी मारून बाबांच्या चरणावर लोटांगण घालायचे. एकदा असाच खूप पाऊस झाला होता, नांगरलेल्या वावरामध्ये सप्ताह होता. म्हणजे आमचे अण्णाबाबा बरोबर होते, त्यांनी हे मला सगळं सांगितलं. मामासाहेब टांग्यातनं उडी मारली आणि पाऊस झालेला असताना त्या गाळामध्ये त्यांनी साहतबाबांच्या चरणावर लोटांगण घातलं. त्यावेळी साहतबाबांचे डोळे भरून आले. त्यांनी झोपडीमध्ये मामांना नेलं. आपले फाटकी कपडे इकडून तिकडून थिगळ लावलेली ती त्यांना घालायला दिली. मामांचे कपडे घेऊन ते मीना नदीवर, ज्या मीना नदीवर आदरणीय घुलेबाबांनी आमचा सगळ्यांचा जन्म झाला आहे, त्या मीना नदीवर ती कपडे धुवून पुन्हा टांग्यावाले के दिली की मामांची कपडे. कीर्तन झाल्यावर मामा इतके भावनिक झालेले होते. तर या सगळ्या लोकांचा आमच्या मनावर खूप परिणाम झालेला आहे. आमचे आजोबा वैकुंठवासी गुरुवर्य पुंडलिकांना नथुजी खांडगे उभ्या हयात समाजासाठी दिली. गेले त्यावेळी फक्त 18 रुपये खिशामध्ये होते. सरकारने त्यांना दिलेले सुद्धा समाजाला पैसे दिले, ते आमचे आजोबा. त्याच्यामुळे आम्हीही ज्यावेळी या परंपरेकडे पाहतो त्यावेळी हे दीपस्तंभ आमच्या पुढे आहेत. आता ती माणसं गेली, पण एक दीपस्तंभ आमच्यासमोर आहे, तो आदरणीय गुरुवर्य पांडुरंग बाबांचा आहे. जिथे इंद्रायणीच्या घाटावर कितीतरी वेदनेनं जगद्गुरू तुकोबारायांचे ते अनुष्ठान झालं असेल आणि या व्यक्तिमत्वाला ते जाणवलं, ते वाटलं, ते भिडलं मनाला आणि संपूर्ण जीवन समर्पित करायचं एका ध्येयाला. सध्याची जी पिढी आहे ती प्रचंड डिस्ट्रॅक्ट झालेली आहे. विदाऊट इंटेन्शन देअर इज नो लाईफ, असं मी नेहमी कॉर्पोरेटमध्ये असताना सांगायचं. पण एका जुन्नर तालुक्यामध्ये छोट्याशा धोंडकडवारी त्याला बाबांनी इतकं जगद्गुरूंवर प्रेम असावं की त्या वाडीचं नावसुद्धा तुकारामवाडी केलं. ते आमचे बाबा आहेत आणि तिथे केलेले सोहळे मला अजून आठवतं आहे. बाबा, मी कॉलेजला होतो आणि निर्मल कुमार फडकुलेंना तुम्ही आणलं होतं व्याख्यानाला आणि तुम्ही अचानक, त्यांचा ज्ञानदेवांवर फार अभ्यास, पण तुम्ही अचानक त्यांना तुकोबांवर बोलायला सांगितलं. अनेक मोठी माणसं बाबांनी आमच्या भागामध्ये आणली आणि घुलेबाबांचं उभ्या महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश सगळ्या भागामध्ये काम आहे. पण
बाबा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक काम असं उभं केलं आहे की ते काम उद्याच्या भावी पिढ्यांना आदर्श वाटेल. जिथे गेल्यानंतर माझ्या तुकोबांचा आवाज, त्यांच्या भावना, त्यांच्या वेदना, त्यांचं कारुण्य, त्यांचे अभंग ही पाहून, वाचून, ऐकून माझ्या असणाऱ्या वारकरी संप्रदायातला येणारा तरुण तडफेनं जागा होईल आणि वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन जगभर जाईल. ती प्रेरणा देण्याचं काम या वारकरी संप्रदायाला जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पांडुरंग बाबा आहेत. प्रतिकूलतेचा काळ आहे, किती प्रतिकूलता, जायला देखील साधनं नाही आहेत. आणि अशा कालखंडामध्ये लहानपणी घर सोडून वेगवेगळ्या संस्थांमध्ये शिक्षण घेताना किती डेडिकेशन आहे, त्या डेडिकेशन आपण मोजूच शकत नाही. बाबांचा पाठा, त्यांनी केलेला अभ्यास कधीतरी आदरणीय गुरुवर्य संदीपान महाराजांच्या मुखातनं ऐका. आजही व्रतस्थ जीवन आहे. मी बाबांकडे पाहून खरं तर माझं एकादशीचं व्रत बदललं. बाबा असं करतायत, मला दुरापे बाबा म्हणायचे, तुम्हाला हे का करता येत नाही, म्हणून मी 48 तासाचा उपवास सुरू केला बाबांमुळे. एकादशीचं व्रत बाबांसारखं असावं, बाबांसारखं आपण तुकोबांच्या कार्याला वाहून घ्यावं म्हणून वेड्यासारखा भंडारा डोंगरावर जाऊन शपथ घेतली आणि पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये एक वेगळी लोक चळवळ उभी करून कोट्यावधी रुपये त्या डोंगराला मी मिळवून दिले, जिथे मी सदस्य नाही, सल्लागार नाही, त्या तालुक्याचा पण नाही. आणि हे करताना पुन्हा बाबांसारखं काहीतरी तुकाराम महाराजांच्या नावानं आपल्याला करता आलं पाहिजे म्हणून बाबा एक गुरुकुल लवकरच उभा करतो आहे. माझी अशी इच्छा आहे की अशी 100 मुलं मला घडवायची आहेत, ज्याचा सिलॅबस स्वामी गोविंददेव गिरीजींनी माझ्याकडून मागितला आहे. मी त्यांना ज्यावेळी ऐकवला, 4 भाषेच्या पलीकडच्या 4 भाषा म्हणजे हिंदी, संस्कृत, मराठी आणि हिंदी, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या 4 भाषांच्या पलीकडच्या अधिकच्या 4 भाषा 12 वर्ष त्या मुलांवर मी काम करणार आहे. आणि 100 मुलं मला 100 देशात पाठवायची आहेत आणि 12 वर्ष त्यांना मी असं तयार करणार आहे ज्यांच्याकडनं मी एकही रुपया घेणार नाही. पण मी झोळी पसरली की लोक लाखो रुपये देतात, याचं मी खूप अनुभव घेतला आहे. बाबा एका कीर्तनात मी कोटी रुपये जमा करू शकतो, एका प्रवचनात 25 लाख, 40 लाख, 50 लाख. हे सगळं तुकोबरायांची कृपा आहे. आय एम ओनली मेडिटेटर बिटवीन गॉड अँड पीपल असं कायम वाटतं. आपला जन्म व्यर्थ नाही झाला पाहिजे. आपण या ठिकाणी जन्माला आलो ना, वारकरी संप्रदायामध्ये खूप महत्त्वाचं भाग्य आहे. मी कीर्तन करताना श्रोत्यांना सांगत असतो, तुमच्या आणि माझ्यामध्ये 2 फुटाचं अंतर नाही, तुमच्या आणि माझ्यामध्ये 84 लक्ष योनीचं अंतर आहे. तुम्हाला पुन्हा कीर्तनकार व्हायचं असेल तर 84 लक्ष योनीचा प्रवास करून कीर्तनकार म्हणून उभा राहावं लागेल. आज मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझा जन्म कार्तिक एकादशीचा आणि 8व्या महिन्यामध्ये चैतन्य बाबा पालखी सोहळ्याबरोबर आई मला, मी 8 महिन्याचं असताना घेऊन गेली वारीला. आणि तिचे सगळे उपकार आहेत. आणि मरताना माझे वडील म्हणाले, बाळा तुला डोक्यावर फेटा घालून कीर्तन करताना पाहायचं राहिलं. बाबा मी 1997 पासून प्रवचनं करायचं. बाबांची 61 होती आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथले प्रश्न काही मिटले पाहिजे म्हणून बाबांनी मला रामकृष्ण आरोटे मामानं आम्ही सगळे आळंदीला बोलून घेतलं. बाबांच्या डोळ्यातले मी अश्रू पाहिले. बाबांनी ध्यान लावलं वैष्णव सदनला आणि बाबा मला म्हणाले, आता तुमचा निरोप आल्याशिवाय मी खोलीच्या बाहेर येणार नाही. मी शरद पवारांना जाऊन भेटलो वळसे पाटील साहेबांच्या निमित्ताने. पवार साहेबांना हे सगळं प्रेझेंटेशन केलं साखर संकुलला, ज्याला साक्षीदार रामकृष्ण आहेत आणि ज्याला साक्षीदार गाथा मंदिराचे आर्किटेक्चर आहेत. शरद पवार साहेबांनी उभ्या उभ्या तारीख दिली. ती तारीखसुद्धा मिळाली. ही जगद्गुरूंची बाबांवर असणारी कृपा आहे. 61ला पवारसाहेब फक्त 10 मिनिटासाठी थांबणार होते, 3 तास पवारसाहेब तिथून हल्ले नाही. हे बाबांच्या साधनेचं असलेलं फळ आहे. आणि तिथून अनेक प्रश्नांची उत्तरं त्या निमित्तानं मिळाली. माझ्या मनामध्ये एक खंत आहे. मला श्याम बऱ्याच वेळा, आता श्याम म्हणतोय मी कारण तो माझा मित्र आहे, ते महाराज आहेत, पण माझा मित्र आहे आणि बऱ्याच वेळा मला म्हणतात की आपल्याला इकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. पण बाबा मी तुम्हाला शब्द देतो, मी 3 कोटी रुपये आता वेगवेगळ्या संस्थांना देतो आहे. तो कार्यक्रम आपण बालगंधर्वला घेतो आहे. त्यात वारकरी शिक्षण संस्थेला उल्हासबाबांनी माझ्या मृत्यूपत्र संकल्प सोहळ्याचं कीर्तन केलं. त्यावेळी बाबांना म्हणालो मी 5 लाख रुपये वारकरी शिक्षण संस्थेला देतो आहे. माझ्या गावातल्या मंदिराला मी 1 कोटी रुपये देतो आहे. 65 लाखाच्या प्रवेशद्वाराचं काम सुरू केलं आहे. असे काही 5 मुलं दत्तक घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या संस्था आहेत. असे 3 कोटी रुपयाचं माझं एकदा मृत्यूपत्रातला संकल्प पूर्ण होऊ द्या. गाथा मंदिरावर मी येतो आणि एखादं छोटीशी जबाबदारी माझ्याकडे द्या, ती पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही, हा शब्दही तुम्हाला या ठिकाणी मी देतो. त्याचबरोबर आपल्याला अजून काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे म्हणून मी कीर्तनं करताना त्या गावामधलं पाणी पित नाही, अन्न घेत नाही, बुक्का लावून घेत नाही, हार घेत नाही आणि मानधनही घेत नाही. पण असं कीर्तन करत असताना माझ्या मनामध्ये सातत्यानं भावना असतात की माझे वडील कुठेतरी कीर्तन पाहत असतील, तुकोबाराय कुठून तरी पाहत असतील. आणि या भावनेनं मला असं वाटतं कीर्तन करता करता
आपला देह पडावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझी पत्नी समोर बसलेली आहे, तिचे खरं तर उपकार आहेत. या पुरस्काराचे खूप पुरस्कार आहेत. आता मला परवाई महसूल मंत्र्यांच्या हस्ते कोथरूड बावधन भूषण पुरस्कार आहे. त्याची रक्कम मी लगेच एका संस्थेला देऊन टाका म्हणालो, पैशासाठी नाही, पण तिथे येऊन साहेबांकडून काहीतरी काम करून घ्यायचं म्हणून मला खरं तर आज यायला उशीर झाला. तसं इथे काही रक्कमेसाठी मी आलोच नाही. उल्हासबाबांच्या आशीर्वादानं चाललेल्या ह्या सप्ताहाला अधिक कशी भरभराट लागेल याच्यासाठी आज जो आपण ज्यांना पुरस्कार दिला ते सद्गुरू माझ्यासाठी आमच्या रक्ताचे संबंध, नात्याचे संबंध, त्याच्या पलीकडे सचिन भाऊ बाबा म्हणजे आमच्यासाठी आदर्श आहेत. यद्यदाचरित श्रेष्ठस्त तत्तदेवोत्तर जनासेत प्रमाणम कुर्ते लोकस्त दुर्वर्तते. अशा माणसांच्या वाटेवर आपण जावं जिथे आपल्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून आम्ही सगळे बाबांच्याच वाटेवर आहोत. म्हणून आज ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार मला जो मिळाला, हा पुरस्कार मी बाबांच्याच चरणी समर्पित करतो. माझ्या जगामध्ये हयात नसलेल्या वडिलांच्या चरणी समर्पित करतो. जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. आणि जाताना 2 गोष्टी सांगून थांबतो. आपण सगळ्यांनी वारकरी शिक्षण संस्थेने खूप मोठं काम केलं आहे. काहीतरी आचारसंहिता माझ्या कानावर आली. बाबा मी तुम्हाला सांगतो किती आपल्याला ना याच्यामध्ये खूप काम करावं लागणार आहे. मला असं वाटतं ह्या सगळ्या मुलांना ना वर्ल्ड वाईड आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, खूप चॅलेंजेस आहेत. या चॅलेंजेसमधनं सर्वाईव्ह कसं व्हायचं आणि एक आदर्श कीर्तनकार उभा करत असताना त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं वक्तृत्व, त्याचं चारित्र्य, त्याचं ज्ञान याच्याही पलीकडे त्याला अजून आपल्याला उभा करताना नेमकी काय करावं लागेल, या जगाच्या परिभाषेमध्ये आपल्या मुलांना कशा पद्धतीने आपल्याला पुढे ठेवता येईल याचा विचार करावा लागेल. कारण वारकरी शिक्षण संस्था झाल्यानंतर मुलगा गावाला जातो त्यावेळी त्याच्या ज्या टिंगली केल्या जातात त्याने मी खूप हादरून जातो. काय मग 4 वर्ष केलं तू संस्थेमध्ये, आता कुठं तुला तारखा आहेत, कुठं कीर्तन आहे. कीर्तन हा व्यवसाय नाहीच आहे मुळी. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. खरं तर कीर्तन कशासाठी आहे, आता कीर्तनाचं नर्तन झालं आहे, ते थांबवायचं असेल तर आपल्याला वारकरी शिक्षण संस्थेसारख्या शिक्षण संस्था, आदरणीय पांडुरंग महाराज घुलेंसारखी माणसं समाजापुढे आल्यानंतर त्यांच्या मागे ताकदीनं समाजानं उभं राहिलं पाहिजे. त्यावेळी आपला ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी संप्रदाय पुन्हा एकदा ज्वलंतपणे उभा राहील. कारण महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहेत, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहे, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आहे आणि महाराष्ट्राचं साध्य शिवबा आहे. हे ज्ञानोबा तुकोबा विठोबा शिवबा ही आपली खरी तर महाराष्ट्राची आचारसंहिता आहे. आपल्या DNA मध्ये वारकरी धर्म आहे. आपल्याला त्याचा विसर पडला म्हणून आज आपण स्ट्रेसमध्ये आहोत, म्हणून आपण आज कॉलॅप्स होतो आहे. मी 14 देशांमध्ये जाऊन आलो त्यावेळी मला असं वाटलं की मला अजूनही तिथे आपल्याला ॲरिस्टॉटल कळतो, आपल्याला सॉक्रेटिस कळतो, आपल्याला तुकोबा अजूनही सांगता येत नाही. म्हणून बाबा मी एक तुकोबारायांच्या जीवनावर एक कार्यक्रम घेऊन येतो आहे लवकरच आणि त्याचे 600 एपिसोड आपण टेलिकास्ट करतो आहे. ते जगभर जातील. 14 देशांमध्ये तर सुरुवात जाणारच आहे. 2 वर्षामध्ये ते काम होतं आहे. त्याचबरोबर मी एक चित्रपटाची निर्मिती करतो आहे. आय एम प्रोड्युसर ऑफ दॅट सिनेमा. त्या चित्रपटामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं कशी आपल्याला पेलता येतील याचा विचार करतो आहे आणि एक मेसेज आपण संप्रदायाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण आता आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवर न अडकता त्या प्लॅटफॉर्मचा युटिलायझेशन प्रॉपर करून आपले विचार पाठवता आले पाहिजे. आज इस्कॉनची सेंटर्स आहेत. आज बाबा या ठिकाणी ज्या प्रवचनकाराला सफेद कोंबडीची म्हणजे पंख कोंबडीचे सफेद असणारीच खायला लागते मटण, अशी लोक प्रवचन महाराष्ट्रात येऊन देतात, माणसांना शिकवतात. महाराष्ट्राच्या माणसांना त्यांनी शिकवू नये. त्यांच्या संस्था महाराष्ट्रात वाढल्यात. आज श्रींच्या आहेत, रामदेव बाबांच्या आहेत, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आहे, इस्कॉन आहे, या सगळ्यांच्या आहेत. असू द्या, आपल्याला कोणाचा विरोध नाही. पण वारकरी संप्रदाय म्हणून जो खरा तळागाळात रुजलेला आहे, ज्या वारकरी संप्रदायानं खरा मनुष्य उभा केला आहे, हा वारकरी संप्रदाय पुन्हा एकदा ताकदीनं उभं करण्यासाठी आजच्या कीर्तनकारांनी खरं तर जागृत राहिलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ते सांगतो आणि मी थांबतो. वारकरी संप्रदाय खरा कुणी जिवंत ठेवला असेल, पांडुरंग बाबांच्या असणाऱ्या पिढ्यांनी गावोगावी जाऊन सप्ते करून कीर्तनं करून वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला. पण आत्ताच्या पिढीने सुद्धा ती जबाबदारी खांद्यावर घेतली पाहिजे. आपण विचार केला पाहिजे. माझं कुठे हँडबिलमध्ये नाव नाही, मला कुठला पुरस्कार नाही, मला कुठे सन्मान नाही, कुठे पंक्तीमध्ये सुद्धा माझं नाव घेतलं जात नाही. तरी राबराब शेतामध्ये राबल्यानंतर आपलं मळलेलं धोतर बाजूला ठेवून हातपाय धुवायचे, आपल्या गावाच्या मोडक्या तोडक्या मंदिरात जायचं आणि माऊलींचा हरिपाठ करायचा. त्या गावोगावी माझ्या गोरगरीब शेतकऱ्यानं दिवसभर दमल्यानंतर कोणत्याही नावाची अपेक्षा न ठेवता
जो हरिपाठ करणारा माझा वारकरी आहे ना, त्यानं वारकरी संप्रदाय अजूनही जिवंत ठेवलेला आहे असं मला वाटतं. आणि ह्या भूमिका आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे. आपल्याला ग्लोबल व्हावं लागेल. आपल्या बॅरियर्स आपल्याला तोडाव्या लागतील. आपले हर्डल्स आपल्याला तोडावे लागतील. एकमेकाचे गट तट मान सन्मान तारखा आणि मग ग्रुपिनिझम होतं ना, ग्रुपिझम होतं. माझा ग्रुप, ह्या कीर्तनकाराचा ग्रुप, त्या कीर्तनकाराचा ग्रुप. म्हणून उल्हास बाबा मी नेहमी सांगतो, तुमच्या कानावर आला असेल, मी कोणाच्या ग्रुपमध्ये नाही, कोणत्या ग्रुपाचं मला वावडं नाही. मी सगळ्यांचं आणि सगळे माझे, ह्या भूमिकेतून मी काम करतो. म्हणून आपण एकमेकाच्या विरोधात बोललंच नाही पाहिजे. काय झालं असेल तर त्याला बाजूला घेऊन सांगितलं पाहिजे. कारण आपणच एकमेकाचे टीकाकार आहोत आणि आपणच एकमेकाला मोठे करू शकतो. तो ज्ञानोबा तुकोबाचा आहे ना, त्याच्या गळ्यात माळ आहे ना, तो आषाढीची वारी करतो ना, तो नित्यनियम सगळे करतो ना, बस तो माझा आहे. त्याच्या मागे उभा राहिलं पाहिजे. दुरितांचे तिम्र जाओ खळांचे व्यंकटी सांडो, या भूमिकेवर आपण उभा राहिलं पाहिजे. म्हणून नवीन कीर्तनकारांना मी सातत्यानं तेच सांगत असतो. आज जुने कीर्तनकार आपल्यामध्ये आहेत, हे आपलं भाग्य आहे. तुम्हाला भविष्यामध्ये 20 वर्षानंतर खरं कीर्तन कसं होतं असं तुम्ही म्हणाल ना, मी डोळ्यानं पाहिलं, तुम्ही सांगाल गुरुवर्य पांडुरंग बाबा घुलेंचं कीर्तन आम्ही पाहिलं. मी सांगतो हा तुमच्या जीवनातला अमृत योग असेल. अशी माणसं पुन्हा होणार नाही, अशा पिढ्या पुन्हा होणार नाही. आता फक्त रील्स आणि पियारो आणि हे सगळं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून गेलो आहे. म्हणून बाबा मी माझं मृत्यूपत्र तयार करून टाकलं. आपल्याला कोणती प्रॉपर्टीज करायची नाही, आपलं देहदान करून टाकलं. दशक्रियाला लोकांनी यावं, इकडे बॅनरबाजी करावी आणि ह्यानं श्रद्धांजली व्हावी. लोक मेल्यावर पण खूप खोटं बोलतात. आता असं झालं आहे की माझ्याबद्दल पण लोक चर्चा करतात, खूप चर्चा करतात. मी खूप आनंद आहे. मी स्थितप्रज्ञ आहे, कारण माझ्या जीवनाचं मी सत्य संशोधन केलं आहे. स्पॅन ऑफ लाईफ कळालं आहे, कधी जायचं आहे कधी माहीत नाही. इतके ऑपरेशन्स बॉडीतून. आज 48 वय बाबा, माझ्याकडे पाहिल्यावर वाटत पण नाही. माझी पोरगी आज लंडनमध्ये शिकते, आजही मी भाड्याच्या घरात राहतो. आदरणीय बावनकुळे साहेबांनी माझ्या मुलीला दत्तक घेतलेलं आहे. हे सगळं करताना आता हा आपण जो चित्रपट करतो आहे, 10 कोटी रुपये बाबा माझ्या फक्त शब्दावरून लोकांनी मला देऊन टाकले. विचारलं पण नाही परत कधी देणार आहे. इतका विश्वास लोकांचा माझ्यावर आहे. पण याच्यातनं आपण जो मेसेज देणार आहे तो मेसेज खूप स्ट्रॉंग आहे. आणि याच्यातनं आपल्याला गुरुकुल करायचं आहे, याच्यातनं आपण गोशाळा करणार आहे. अध्यात्म आणि विज्ञान याच्यावरची जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी आपल्याला करायची आहे. बाबा मला तुम्ही जर जागा दिली ना, तर आपण ती जगातली सगळ्यात मोठी स्पिरिच्युअलिटी अँड सायन्स याच्यावर रिसर्च करणाऱ्या जगात कोण असेल ना, त्याने आपल्या लायब्ररीत यावं. इतकी मोठी लायब्ररी आपल्याला करायची आहे. आता डिस्ट्रॅक्शन आहे, अँझायटी आहे, स्लीप ॲपनिया आहे, खूप आजार आहेत. आपल्याला त्याच्यावर सुद्धा वारकरी संप्रदायाच्या विचारानं पुढे येऊन मेडिटेशन सेंटर. अरे ज्ञानदेव हठयोगी होते. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा अष्टांग योग ठीक आहे, पण ज्ञानदेव हठयोगी होते. तुकोबरायांचं ध्यान इतका लेवलचं होतं. कुठल्या लेवलची तुकोबरायांची साधनं होते. आज बाबांची साधना काय? आज आपल्या वारकरी संप्रदायाचे ज्यांच्या चरणावर आपण लोटांगण घातल्यावर आपल्याला वाटतं ज्ञानदेव भेटले, त्या कुरेकर बाबांची साधना काय आहे? ही सगळी माणसं योगी पण आहेत. योगी पावन मनाचा आपण नुसतं म्हणून उपयोग नाही आहे. आपल्याला योगी पण जमलं पाहिजे, तो योगसुद्धा. म्हणून आपल्याला मेडिटेशन सेंटर करायचं आहे. या सगळ्या माध्यमातून एकच तळमळ आहे की माझा महाराष्ट्र आणि माझा भारत या जगाच्या असणाऱ्या अनेक प्रकारच्या वॉर जे चालू आहेत. एका बाजूला ट्रेड वॉर आहे, एका बाजूला टॅरिफ वॉर आहे, एका बाजूला ऑटर वॉर आहे, एका बाजूला सॉईल वॉर आहे, एका बाजूला फूड वॉर आहे, एका बाजूला ग्लोबल वॉर आहे. या सगळ्यांना फक्त आणि फक्त तारणारा एकच संप्रदाय आहे आणि त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. मग आपण सगळ्यांनी त्याची खांद्यावर जबाबदारी घेऊन पुढे जाऊयात. मी जोगबाबा प्रतिष्ठानला मनापासून धन्यवाद देतो. तपपूर्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर आहेच. माऊली आढाव आणि सतेज भाऊ काळजी करू नका, उल्हास बाबा आपल्याबरोबर आहेत. आज बाबांना पुरस्कार दिल्यामुळे आपलं काम आज सातासमुद्रापर्यंत गेलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना एकदा मी विनंती करेल की भेदभाव बुद्धीचा भेद बाजूला करून सगळ्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांच्या वारीमध्ये सहभागी व्हा आणि कायम अंतकरणामध्ये ज्ञानोबा तुकोबा ज्वलंत आणि जिवंत ठेवा. तुमच्या जीवनामध्ये ताणतणाव येणार नाही आणि जगण्यामधला आनंद मात्र तुमचा कधी तुम्ही गमावणार नाही, एवढं सांगतो. एकदा आपण पुंडलिक वरदाचा जयघोष करूयात. एकदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, एकदा भारत मातेचा जयघोष करून मी इथे थांबतो. त्यानंतर आदरणीय बाबा बोलतील. सगळ्यांनी ताहट बसायचं आहे, सगळ्यांनी ताहट बसायचं आहे. पांडुरंगाचं राऊळ माऊलींची समाधी देहूचे तुकोबारा एकदा डोळ्यापुढे आणायचे, आपल्या अंतकरणामध्ये डोकवायचं आहे. आईवडिलांची आठवण येत असेल तर काढा, गुरूंची आठवण येत असेल तर काढा. थोडं ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्या सगळ्यांचं स्मरण करा. आज त्यांच्यामुळे तुम्ही आहात.
तुम्ही कुणीतरी आहात, इथे कशासाठी आला हे लक्षात ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता पै माझही नाही की अंश हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडुनी सरीचे साम्य भज. आपण त्याचाच अंश आहोत. आणि पूर्ण हंता भेटलो सैंग आम्हीच दाटलो, मालोपलो ना प्रगटलो कुणा होणी. ज्ञानदेवांचा अमृत अनुभव पण आम्हाला हेच सांगतोय, आम्ही कुठेही जात नाही, कायम आहोत. म्हणून एकदा मनापासून या जन्माला आलो ना, या जन्माचा आपण सोहळा करूयात. एकदा सगळ्यांनी माझ्याबरोबर जयघोष करायचा मनापासून. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, सब संतन की. एक 3 घोषणा मनापासून माझ्याबरोबर द्यायच्यात. बाबांनाही वाटलं पाहिजे मी आजपर्यंत जे व्रत आचरलं आज खरंच समाजावर परिणाम होतोय. 3 घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आता या मातीसाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं, ज्या संतांनी, योगींनी, ऋषींनी, महान व्यक्तिमत्वांनी हा देश उभा केला, त्या सगळ्यांसाठी. कारण हा देश पवित्र तो देश, पावन ते कुळ, जेते हरीचे दास जन्म घेते, त्या भारत मातेसाठी एक घोष. सगळ्यांनी मुठी आवळायच्यात. इंद्रायणीवरनं तरंग लाल किल्ल्यापर्यंत गेले पाहिजे. यमुना, गोदावरी, नर्मदा, गंगा सगळ्यांपर्यंत, चंद्रभागापासून सगळ्यांपर्यंत हे वलय निर्माण झाले पाहिजे. सगळ्यांनी मुठी आवळा. एकदा सगळ्यांना डोळ्यापुढे आणा, माझ्याबरोबर जय म्हणा. भारत माता की. हर 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 हर. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. रामकृष्ण. खूप खूप धन्यवाद महाराज. या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम करत असताना ज्यांनी आपल्याला सुंदर असं मंडपचं सौजन्य प्राप्त करून दिलेलं आहे ते श्री माननीय सचिनदादा चिंचवडे, माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा, यांना जोग महाराज साधक प्रतिष्ठानच्या वतीने वारकरी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्या ठिकाणी गुरुवर्य उल्हासबाबा, गुरुवर्य घुलेबाबा यांना विनंती आहे की सचिनदादांना हा पुरस्कार आपण द्यायचा आहे. या चला या दादा. घ्या पटकन घ्या. हां या दादा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याच पद्धतीने श्री हरिभक्तपरायण माननीय उद्धव महाराज कोळपकर यांनासुद्धा वारकरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. महाराजांना सुद्धा विनंती आहे की आपण त्या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. सर्व मान्यवर मंडळीला विनंती, आपण तो पुरस्कार महाराजांना प्रदान करायचा आहे. हो, आणि सर्वांना विनंती आहे, फक्त 5 मिनिटामध्ये कार्यक्रम संपणार आहे. कोणी आपली जागा सोडू नका. कार्यक्रम झाल्याच्या नंतर सर्वांना महाप्रसादाचं नियोजन आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सुंदर असा काल्याचा महाप्रसाद प्राप्त झालेला आहे ते माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा श्री मोरेश्वर भाऊ भोंडवे यांनासुद्धा या ठिकाणी वारकरी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. भाऊंना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचे आणि त्या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे.
सर्व मान्यवरांच्या वतीने हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. त्याच पद्धतीने ज्यांनी आपल्याला सुंदर असा हा आवाज आपल्यापर्यंत 7 दिवस ज्यांच्या माध्यमातून पोहोचला, ते साऊंड सिस्टीम ज्यांनी आपल्याला दिलेली आहे, ज्यांचं साऊंड सिस्टीमचं सौजन्य आहे, ते माननीय श्री शेखर अण्णा चिंचवडे सामाजिक कार्यकर्ते यांचंसुद्धा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. आणि आता सर्वात शेवटी ज्यांना जोग महाराज साधक प्रतिष्ठानचा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे, गुरुवार्य बाबांना विनंती करतो की आपण या जोग महाराज साधक प्रतिष्ठानना आपण आशीर्वाद द्यावेत आणि बाबांनी ते आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं ईशम् आनंदिवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संपाद्य ज्ञानैश विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. भगवंताच्या असीम कृपेने ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी सर्व संत स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज या सर्वांच्या कृपाशीर्वादाने आपल्या या महाराष्ट्राची सुयोग्य अशी वाटचाल होते आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक प्रकारे समाजाला प्रबोधन करत करत सदाचाराने संयुक्त असे जीव आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्वाला एकमेव कारण या आपल्या पूर्वींच्या संतांचे महान उपकार. अलीकडच्या काळात असे एक थोर संत विभूतिमत्व जे या महाराष्ट्राला लाभलं, या देशाला लाभलं, ते स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज. त्यांच्या साधनेमध्ये, अनुष्ठानामध्ये ज्ञानोबारांनी प्रसन्न व्हावं आणि ज्ञानोबारांनी आपल्या आयुष्याची 20 वर्ष जोग महाराजांना प्रदान करावेत आणि आमच्या या भावनेतून तुम्ही हे समाजापर्यंत पोचवायचं काम हे घडणार आहे. म्हणून ज्ञानोबारायांचा कृपाशीर्वाद घेऊन जोग महाराजांनी आपल्या या जीवनाची वाटचाल केली. ती सर्व जीवांना या वारकरी संप्रदायाचं, या साधनेचं प्रबोधन व्हावं म्हणून ती साधना सर्वांपर्यंत पोचण्यासाठी, सर्वांपर्यंत घडण्यासाठी जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना 1917ला केली. आमचे सर्व गुरुनाम गुरु मंडळी ही सर्व थोर मंडळी, गुरुनाम गुरु व्यंकटस्वामी महाराज, गुरुनाम गुरु लक्ष्मण महाराज, गुरुनाम गुरु मारुतीबाबा गुरु, आमचे जुन्नरचे मारुती महाराज ठोंबरे आणि त्याचप्रमाणे मामासाहेब दांडेकर, या सर्वांना जोग महाराजांनी शिक्षित करून त्यांना आपल्या संप्रदायाच्या मूलभूत तत्त्वांची दिशा दिली आणि सर्व समाजापर्यंत पोहोचून आपण हे संप्रदायाचं मूलभूत तत्त्व, या साधनेचं मूलभूत तत्त्व जनतेला द्यायचं आहे. म्हणून पूर्वर्य साधना स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी या सर्व विभूतींना
ही दिशा दिली, हे ज्ञान दिलं, आचारसंहिता दिली. म्हणून हे स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांचे हे 4 महत्त्वाचे खांब या सर्व इमारतीचा सर्व भाव, सर्व थोरपणा याप्रमाणे ते पेलतात आणि समाजापर्यंत ते पोचवतात. म्हणून अलीकडच्या काळातली सर्व वारकरी संप्रदायाच्या सर्व प्रतिष्ठित लोकांना आणि वारकरी संप्रदायाच्या या साधनेत मुख्यत्वाने असणारी फडकरी मंडळी, परमपूज्य वास्कर महाराज, देवकर महाराज, आजरेकर महाराज आदी करून जी सर्व संप्रदायाची धुरा चालवणारी थोर मंडळी आहेत, या फडपरंपरेतूनही खूप मोठं संप्रदायाचं रक्षण झालेलं आहे. साधनेने योग्य प्रकारची वाटचाल, संप्रदायाची वारीची साधना आणि त्याबरोबर समाजाला दिशादर्शन हे या सर्व फडपरंपरेतून खूप मोठं समाजाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून एक पूर्वीच्या काळापासून ही फडपरंपरा जी आपलं काम करत आली ती आपल्या महाराष्ट्राला या वारकरी संप्रदायाची दिशा द्यायला फार महत्त्वाची कारणीभूत आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांपर्यंतही ही फडपरंपरेची साधनेची दिशा पोचलेली आहे. खूप मोठं त्यांना जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत. परंतु मला याही पुढे आणखी अभिमानाने सांगायचं आहे की फडपरंपरेतून जी वारकरी संप्रदायाची दिशा महाराष्ट्राच्या बाहेरही दिली गेली, त्याहीपेक्षा अधिक काकणभर, अधिक तरासी दिशा जर कोणापासून मिळाली असेल तर स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या या साधनेतून, या परंपरेतून आहे. कारण फडपरंपरेतून जी वारकरी संप्रदायाची दिशा दिली गेली त्यांची परंपरेची, फडपरंपरेची साधना मर्यादित परिसरात, मर्यादित भागामध्ये, त्या परंपरेने त्या आलेल्या गावांमध्ये ती त्यांनी चालू ठेवली, त्या परिसरात विस्तार केला. परंतु स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांनी आपल्या या वारकरी शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून जी संप्रदायाची प्रचाराची आणि प्रसाराची विशेष वाटचाल केली ती अशी आहे की महाराष्ट्रात एखादा जिल्हा असा नाही की ज्या जिल्ह्यात जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं कोणी नाही, असं कोणी नाही, असं नाहीच आहे. प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक तालुक्यात आहे, सर्व परिसरामध्ये जोग महाराजांच्या परंपरेचे साधक हे तयार झालेले, पोहोचले. जिल्ह्यात, तालुक्यामध्ये खूप मोठा प्रचार प्रसार जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या या परंपरेने केलेला आहे. परप्रांतात देखील गेलेले आहेत. त्याचप्रमाणे वारकरी शिक्षण संस्थेतून, जोग महाराजांच्या या परंपरेतून तयार झालेले साधक महाराष्ट्रात नाही, साधू संतांमध्ये, संन्याशांमध्ये देखील या संस्थेचे साधक पोचल्याने संन्यासातली जी सर्व स्थानं आहेत, जे आखाडे आहेत, त्या सर्व आखाड्यांच्याही प्रमुख स्थानी
जोग महाराजांच्या परंपरेचे लोक जाऊन पोचलेले आहेत. त्या आखाड्याचं प्रमुखत्व, महामंडलेश्वर पद देखील जोग महाराजांच्या या परंपरेने भूषवलेलं आहे. आणि असे कितीतरी महामंडलेश्वर जोग महाराजांच्या या परंपरेतून तयार झालेले भारतभर नाही विदेशातही जाऊन पोचलेले आहेत. अनेक देशांमध्ये जाऊन अनेक ठिकाणी खूप मोठी आपली वारकरी संप्रदायाची दिशा या जोग महाराजांच्या परंपरेने दिलेली आहे. म्हणून या वारकरी संप्रदायाचे, या फड परंपरेचे जसे या देशावर उपकार आहेत, तसेच एका बाजूने फार मोठे उपकार जोग महाराजांचे ह्या वारकरी शिक्षण संस्थेचे, जोग महाराजांच्या ह्या परंपरेचे आहेत. आपण सर्व मंडळी जोग महाराजांच्या दृष्टीने जे एका ठिकाणी आलात आणि एक ही संघटना तयार करून जोग महाराज साधक प्रतिष्ठान या नावाची एक संघटना उभी केली. मला असं वाटतं किती जोग महाराजांचं हे आकर्षण आहे की सर्वांपर्यंत त्यांचे विचार पोहोचले आणि त्या विचारांनी या सर्व जनतेला जोग महाराजांकडे वळवलं. जोग महाराजांनी ओढलं आणि त्या परंपरेत आपण खूप स्वाभिमानाने जी वाटचाल करत आहात याचा आम्हाला, जोग महाराजांच्या आम्ही अनुयायींना, आम्हाला उल्हास महाराज सर्व मंडळी, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची सध्याची अध्यापक मंडळी, विश्वस्त मंडळी, या सर्वांना सार्थ अभिमान वाटतो की आमच्या जोग महाराजांची ही विचार प्रणाली कशी समाजाला दिशा देणारी आहे, कशी ओढणारी आहे. वैकुंठवासी परमपूज्य गुरुनाम गुरु मामासाहेब यांचं, दांडेकर यांचं वाक्य आम्ही ऐकलेलं आहे. 62 ते 66 हा काल आमचा संस्थेतला 4 वर्षाचा, आणि त्यानंतरही पुढे 2 वर्ष मामासाहेब होते. 68 साली मामांचं प्रयाण झालेलं आहे. तर 62 ते 68च्या 6 वर्षाच्या कालखंडात मामासाहेबांचा जो जवळून संबंध आला, त्या दृष्टीने मामासाहेबांकडं पाहताना आमची कशी स्थिती व्हायची, तर मामासाहेबांना ज्यांनी घडवलं त्या जोग महाराजांची काय स्थिती असेल त्याचं काय अनुमान आम्ही करायचं. तर या प्रकारे खूप जोग महाराजांची या 400 प्रमुख शिष्यांना खूप मोठी आपल्या शक्ती प्राप्त झाली. आणि त्या शक्तीद्वारा या सर्व या 4ही प्रमुखांनी खूप मोठी वाटचाल महाराष्ट्रात घडवली. तेव्हा मामासाहेबांचं एक वाक्य नेहमी यायचं, आता तुम्ही मुलांनो 4 वर्ष काढली, आता तुम्ही कीर्तनकार झालात, गावोगाव जाणार, आपण जोग महाराजांचे अनुयायी आहोत, जोग महाराजांच्या या संस्थेतून आपण बाहेर पडलेलो आहोत. तर एक लक्षात घ्या, जोग महाराजांनी जे आपल्या जीवनात केलं, जे साधवलं, ते तुमच्यापर्यंत देण्याचा आम्ही परंपरेने प्रयत्न केलेला आहे. तर हे जोग महाराजांचे विचार, जोग महाराजांचे आचार आणि आपलं जीवन याचं समीकरण पाहिजे, याचं एकेंद्रीकरण पाहिजे. त्या विचाराप्रमाणे आपल्या आचार आपण आपल्या जीवनात सांभाळले पाहिजेत. मामासाहेब एक सांगायचे, तुम्ही काय बोलता याच्याकडे लोक लक्ष देत नाही, तुम्ही काय वागता याच्याकडे जास्त लक्ष देत असतात. आणि तुम्ही त्याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल जर केली, तशी आचारसंहिता ठेवली, तर समाजावर त्याचा चांगला परिणाम होईल आणि जोग महाराजांचं स्वप्न हे साकार होईल. तेव्हा आपण आपल्या जीवनात विचाराची आणि आचाराची जोड ठेवा.
काय तुम्ही वागता इकडे फार बारकाईने लक्ष असतं लोकांचं. म्हणून त्या पद्धतीत त्यांच्या निरीक्षणात आपण उतरलो पाहिजे. आपण जोग महाराजांचे आहोत हे त्यांच्या अंतःकरणावर ठसलं पाहिजे. त्यांना ही भावना निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचं मामासाहेबांचं म्हणणं आम्ही ऐकलेलं आहे. जोग महाराजांची ही जी महान शक्ती, ही शक्ती आजपर्यंत फार मोठी तेवत आहे आणि समाजाला ती दिशा देत आहे. आपण जोग महाराज साधक प्रतिष्ठान ही संस्था उभी केली. यातूनही मला खूप समाधान वाटलं आहे की जोग महाराजांनी जे साधक निर्माण केले ते साधक यांच्याविषयी तुमचा किती स्वाभिमान आहे, त्या साधकांविषयी तुम्हाला किती आनंद वाटतो आहे. म्हणून त्या पद्धतीने जोग महाराजांचेच अनुयायी असणारे आपण साधक आणि आपण साधकांनी आणखी साधक निर्माण करायचे आहेत. अनेक साधकांना आपल्याला दिशा द्यायची आहे. म्हणून या संघटनेतून आपण एक खूप मोठं संकल्प उभा केलेला आहे. त्यातून ही वाटचाल करत आहात. तो सर्व आमचे गुरुबंधू मंडळी, संस्थेतली मंडळी, सर्व महाराज मंडळी, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित असणारी थोर मंडळी, देशभक्त मंडळी, नगरसेवक, आमदार व करून पदाधिकारी सर्व मंडळी या ठिकाणी जे तुम्ही उपस्थित आहात, त्या पद्धतीने आज तुम्ही सर्वांनी हा जो मला पुरस्कार देण्याचं ठरवलं, मी फार वेळा नाही म्हणून सांगितलं आढावा महाराजांना की खरं तुम्ही म्हणता तसा मी लायक नाही आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी तसा नाही आहे. फक्त तुमची आस्था, तुमचं प्रेम फक्त माझ्याविषयी हे बोलतं आहे. तसा मी तिने त्या अधिकाराचा नाही आहे. मी फार सामान्य एक वारकरी, अनुयायी असा वारकऱ्यांचा आहे. महाराजांच्या सेवकांचा सेवकही म्हणण्याला काय माझी लायकी असेल, अधिकार असेल असं मला वाटत नाही. फक्त जोग महाराजांच्या परंपरेतून आलेलो आहे. म्हणून जोग महाराजांचा कृपाशीर्वादच जे काही घडवत असेल माझ्याकडून, त्यांची कृपा हे काय माझ्याकडून घडवत असेल ते तुम्हाला चांगलं वाटत असेल एवढंच आहे. पण माझ्या ठिकाणी तसं काय आहे असं मला वाटत नाही. फक्त जसं माऊलीनं म्हणतं, बोलवी तसे आस्था तुमची माते, त्याप्रमाणे तुम्ही संत माझी आकडा, कराल दिठीचा बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी. तुम्ही या पद्धतीने पुरस्कार द्यायचं ठरवलं. हा पुरस्कार एक निमित्त मी आहे. खरा म्हणजे हा जोग महाराजांचा पुरस्कार, जोग महाराजांचा परंपरेला मिळणारा पुरस्कार आहे. त्या पद्धतीने मी योग्य नाही तर माझी मग का मला दिला आणि तुम्ही का स्वीकारला, तर स्वीकारण्याचं एकच कारण पुन्हा नाईलाजाने की तुम्ही जोग महाराजांचा पुरस्कार देता, तर याला मी नकार देणं म्हणजे मला असं वाटू लागलं मी जोग महाराजांचा अनादर करतो की काय. जोग महाराजांच्याच मनात आलं असावं आणि त्यांनी तुम्हाला प्रेरणा दिली, तुम्ही मला म्हटलात आणि मी पुन्हा नाही म्हणून डावलणं म्हणजे एक प्रकारचा आपण जोग महाराजांचाच अनादर करतो का असं होईल. मग स्वीकारला का, तर तुमच्या या सर्वांच्या भावना, जोग महाराजांची भावना, या सर्वांच्या भावनेतून जोग महाराजांचा कृपा स्रोत काहीतरी पुन्हा यावन तुम्ही म्हणता तसं लायक मी व्हावा, त्या योग्यतेचा मी व्हावा अशी तुमची सर्वांची भावना, म्हणून मी स्वीकारलेला आहे. आणि या प्रकारे आमच्या सर्व गुरुबंधूंनाही मी खूप याप्रमाणे धन्यवाद देतो, मानतो की तुम्ही देखील त्यांचे मला या प्रकारे स्वीकृती दिली, मान्यता दिली, तर तुम्हा सर्वांचा एक कृपाशीर्वाद मला मिळाला. सर्व आमचे गुरुबंधांनी पुढची मंडळी, ही सर्व साधक मंडळी, या सर्व साधकांना सर्वांना वाटावं की जोग महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे हा व्हावा. तुम्हा सर्वांचे हे आशीर्वाद, कृपाशीर्वाद
या रूपाने मला मिळावेत म्हणून तुम्ही म्हणाल तेवढ्याप्रमाणे तुमच्या आशीर्वादाने, जोग महाराजांच्या आशीर्वादाने माझं जीवन बनेल याची मी अपेक्षा करतो. तुम्हा सर्वांकडून तुम्हाला प्रार्थना करून तुम्ही हा आशीर्वाद मला द्या. सर्वांनी मला या प्रकारे कृपाशीर्वाद देऊन जोग महाराजांना हवा, जोग महाराजांना असं पाहिजे, जोग महाराजांना जे हवं आहे तसा मी घडला जावा अशी तुम्ही सर्वांनी माझ्यावर कृपा करावी हीच भावना मी व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो. हरिओम तत्सत. जय ज्ञानोबाराय, जय तुकोबाराय, जय जोग महाराज. उठू नका. 1-2च मिनटं फक्त. कार्यक्रम संपतोय. फक्त 2 मिनटं आपलं आभार प्रदर्शन होणार आहे आणि संपणार आहे. फक्त 2 मिनटं कोणी उठू नका. बाबांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण बाबांचं स्वागत करायचं आहे. मामासाहेबांची शिकवण बाबांच्या जीवनामध्ये आहे आणि मामासाहेबांनी जे सांगितलं ते तंतोतंत जीवन बाबा आपल्या जीवनामध्ये पाळतात आणि म्हणून बाबांकडे पाहून आजही अनेक साधक नवीन तयार होतात. ती साधना बाबांची पाहून आजही नवीन साधकांना साधना करण्याची प्रेरणा होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाबांनी आपल्याला जे आशीर्वाद दिले अत्यंत मोलाचे आशीर्वाद आहेत बाबांचे. बाबांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. या ठिकाणी श्री काळूराम महाराज भोंडवे उर्फ मामा यांना या प्रतिष्ठानच्या वतीने वारकरी सेवा पुरस्कार देण्यात येत आहे. मामांना विनंती आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की मामांना तो आपण पुरस्कार प्रदान करायचा आहे. त्याच पद्धतीने मोरेश्वर भाऊ भोंडवे ज्यांनी आपल्याला हा काल्याचा महाप्रसाद दिला आहे, भाऊ या ठिकाणी उपस्थित नाहीत परंतु त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे आणि आपण या पुरस्काराचा, वारकरी सेवा पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. मोरेश्वर भाऊ भोंडवे यांचे चिरंजीव या. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. मोरेश्वर भाऊ भोंडवे यांचे चिरंजीव दादांना या ठिकाणी वारकरी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सर्व भाविकांना विनंती आहे की कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी जे स्टेजवरचे आहेत त्यांचा जाग्यावरतीच सन्मान होईल, तरी आपणही त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सर्व प्रतिष्ठानच्या विश्वस्तांना विनंती आहे की त्यांनी सर्व मान्यवरांचा या ठिकाणी स्टेजवरती सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आभार प्रदर्शन श्री हरिभक्तपरायण अर्जुन महाराज फलके यांना विनंती करण्यात येते की आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करायचे. श्री सद्गुरू जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर या वर्ष 2 अखंड हरिनाम सप्ताहातील 2ऱ्या वर्षाच्या सांगतेच्या काल्याच्या कीर्तनाच्या उपस्थित आपण सर्वजण उपस्थित आहोत. सर्व आळंदीकर साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा उपस्थित आहेत, उल्हास बाबा उपस्थित आहेत, ज्यांना आपण सद्गुरू जोग महाराज पुरस्कार या ठिकाणी यावर्षीचा दिला. आमचे श्रद्धास्थान हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले हेही उपस्थित आहेत. सर्वांचे आभार. आपण सर्वजण या कार्यक्रमाकरता सहकार्य केलं, सर्वांचे सद्गुरू जोग महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि आळंदीकर सर्व साधक मंडळींना विनंती आहे, या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन सर्वांना केलेलं आहे. बाहेर 2 काउंटर लावलेले आहेत, त्या ठिकाणी आपण सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. आणि बाकीचे आळंदीकर व सगळे साधक मंडळींना आतमध्ये या ठिकाणी बसून पंक्तीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.